नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. ही एक चमचाभर साल रात्री भिजत घाला 1 ग्लास पाण्यामध्ये आणि सकाळी उपाशी पोटी हे पाणी प्या. उष्णतेचा तुम्हाला शरीरामध्ये कसल्याही प्रकारचा त्रास असेल, मग उष्णतेमुळे लघवीमध्ये जळजळ होणे असेल, उष्णतेमुळे हातापायाची आग होत असेल, उष्णतेमुळे अन्न पचत नसेल, जळजळ होत असेल, पोटामध्ये आग पडल्यासारखं होत असेल, हातापायाला मुंग्या येत असतील किंवा सर्वात महत्त्वाचं उन्हाळ्यामध्ये बऱ्याच लोकांना स्नायू आखडणे ही समस्या जाणवते. मग मान भरून येते, पाठ भरून येते, पायामधले स्नायू आखडतात, हातपायाचे स्नायू दुखतात. विशेषतः पायामध्ये गुडघ्याच्या खालच्या ज्या पोटऱ्या आहेत, त्या खूप दुखतात आणि त्या ठिकाणी आग पण होते किंवा खूप घाम येत असेल तुम्हाला आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असतील. अशी उष्णतेची कुठलीही समस्या जर तुम्हाला जाणवत असेल, तर तुम्ही हा आयुर्वेदामधला अत्यंत चमत्कारिक आणि सर्वात सोपा उपाय अवश्य करून बघा. ज्याने उष्णतेचा त्रास तुमचा निघून जाईल असा हा उपाय आहे. तर हा उपाय अगदी आपल्याला सहजरित्या करता येतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एकच गोष्ट लागणार आहे आणि ते आहे लिंबू. लिंबू पाणी आपण पितच असतो, परंतु लिंबू पाण्यापेक्षाही उष्णतेचा त्रास घालवण्यासाठी लिंबू जे आपण वापरतो त्याच्यावरची जी साल असते ती अत्यंत चमत्कारिक असते. मात्र याचा वापर कसा करायचा आहे ते मात्र सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर काय करायचंय, एक लिंबू आपल्याला एका वेळेच्या उपायासाठी वापरायचा आहे. लिंबू आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यावरची साल आपल्याला बारीक खिसणी असेल तर खिसणीने ती पूर्णपणे साल आपल्याला काढून घ्यायची आहे. साल काढून घ्यायची आहे. त्यानंतर 1 ग्लासभर पाणी आपल्याला घ्यायचं आहे. हा ग्लास शक्यतो कुठल्याही धातूचा नसावा. काचेचा असेल किंवा मातीचा असेल तर तो चालेल. शक्यतो काचेचा ग्लास आपल्याला याच्यासाठी वापरायचा आहे. 1 ग्लासभर पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 लिंबूची जी साल आपण किसून घेतलेली आहे, ती साल आपल्याला त्याच्यामध्ये भिजत घालायची आहे. हे मिश्रण आपल्याला चांगल्या रीतीनं हलवून घ्यायचं आहे आणि रात्रभर त्याच्यावर झाकण ठेवून चांगल्या रीतीनं त्याला रात्रभर राहू द्यायचं आहे. सकाळी उपाशी पोटी आपल्याला काय करायचं आहे, हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते प्यायचं आहे. हे प्यायला याची जी चव आहे ती थोडीशी कडवट आणि आंबट लागते. उष्णतेचा त्रास घालवण्यासाठी हे जे मिश्रण तयार झालेलं असतं, हे अत्यंत परिणामकारक आहे. या लिंबाच्या सालीमध्ये कॅल्शियम आहे, पोटॅशियम आहे, व्हिटॅमिन सी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये व्हिटॅमिन पी नावाचं जीवनसत्व आहे, जे एकमेव पदार्थ आहे लिंबाच्या सालीमध्ये आपल्याला ते बघायला मिळतं. आणि हे जे व्हिटॅमिन पी आहे, तुमच्या स्नायूंना जे पेटके येतात, स्नायू जे अटकतात उन्हाळ्यामध्ये, ते अटकण्यापासून रोखतं. त्याचबरोबर उष्णतेचा त्रास तुमचा पूर्णपणे घालवण्यासाठी या लिंबाच्या सालीचा अत्यंत प्रभावी असा उपाय होतो. तर साधारणतः तुम्हाला 4 ते 5 दिवस हा उपाय करायचा आहे. याच्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणामध्ये असतं, त्यामुळे अपचनही तुमचं निघून जातं. उष्णतेमुळे पोटामध्ये आग पडल्यासारखं किंवा हातापायाची आग होणं, हातापायाला मुंग्या येणं, उष्णतेमुळे जी हातापायाची आग होते, ती सुद्धा याने पूर्णपणे बंद होते. तर अत्यंत सोपा, सहजरित्या करता येणारा, प्रत्येकाला करता येणारा हा उपाय आहे. लिंबू पाण्यापेक्षा तुम्ही या लिंबाच्या सालीचा या पद्धतीनं वापर करा. उष्णतेचा त्रास तुमचा कायमस्वरूपी निघून जाईल. याचा शरीराला फायदाच होतो. तुम्ही हे रिपीटसुद्धा करू शकता. म्हणजे महिन्यातून, 2 महिन्यातून किंवा 3 महिन्यातून 1 वेळा तुम्ही हा उपाय रिपीटसुद्धा करू शकता. याने तुमच्या शरीरामधली उष्णता ही पूर्णपणे बाहेर निघून गेलेली तुम्हाला जाणवतं आणि उष्णतेचा त्रास तुमचा पूर्णपणे निघून जातो. तर हा साधा सोपा उपाय तुम्ही अवश्य करून बघा. ज्यांनाही आवश्यकता आहे अशा सर्व व्यक्तींपर्यंत हा उपाय तुम्ही अवश्य शेअर करा. धन्यवाद.